हॅलो गाईस, नमस्कार. आज आपण उदारमतवाद ही संकल्पना पाहणार आहोत. पहिल्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटिकल थेरी, राजकीय सिद्धांत चा सिलेबस पाहिलेला होता. त्याच्या अनुषंगाने आज आपण उदारमतवाद पाहणार आहोत, म्हणजेच लिबरलिझम. त्याच्या अनुषंगाने आता सर्वप्रथम तर आपण काय करणार पाहणार आहोत, म्हणजे की बाबा महाराष्ट्र सेट लवकरच परीक्षा होण्याची शक्यता आहे. कारण का, सेट विभागाच्या प्रमुखपदी डॉक्टर प्रभाकर देसाई सर यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पदभार सोपवला आहे आणि त्यांनी लवकरच आम्ही सेट पेपर घेऊ असं त्यांचं आश्वासन आहे. तर त्या अनुषंगाने मला असं वाटतंय की येत्या 4-5 महिन्यामध्ये कदाचित पेपर होईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी अभ्यासाला लागावं एवढी माझी इच्छा आहे. चला नेक्स्ट, तर आपण उदारमतवाद ही संकल्पना पाहत आहोत. उदारमतवाद ही एक अशी संकल्पना आहे की व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व देत असते. उदारमतवादामध्ये व्यक्तीच्या अनुषंगाने सर्व काही जे काही गोष्टी आहेत, मग ते त्यामध्ये सामंतशाही असेल, राजेशाही असेल, निरंकुश सत्ता असेल, अशा ज्या व्यक्तींच्या आड येणार आहेत, म्हणजे आडव्या येणार आहेत आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो, किंवा स्वातंत्र्याला बाधित करणार आहेत, अशा संकल्पनेला विरोध करणारी ही एक संकल्पना आहे. म्हणजे काही जरी झालं तर मुळामध्ये या संकल्पनेचा मोटो जर आहे, मोटो म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे, व्यक्तीला स्वातंत्र्य असलं पाहिजे, व्यक्ती व्यवस्थित जगला पाहिजे, व्यक्तीला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जीवन जगता आलं पाहिजे, त्याची भौतिक गरजा पूर्तता करता आल्या पाहिजेत. या अनुषंगाने ही संकल्पना कार्य करते. तर याच्या अनुषंगाने जर आपण विचार केला, मनुष्य हा जन्मता स्वतंत्र आहे, पण अनेक बंधनांनी जखडला गेलेला आहे, असं मत रुसो यांचं आहे. त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मनुष्य हा जन्मता स्वतंत्रच आहे, पण काय समाज काय बोलतो, समाजामध्ये परंपरा कशा आहेत, रूढी कशा आहेत, राजेशाही आहे, हुकुमशाही आहे, लोकशाही आहे, याच्या अनुषंगाने माणूस कुठेतरी अडकलेला आहे. पण प्रथमतः तर मनुष्य हा स्वतंत्रच आहे. तर त्याच्या अनुषंगाने आता आपण चला आपण सुरुवात करूया लेक्चरला. तर उदारमतवाद, त्याला आपण लिबरलिझम म्हणतो. उदारमतवादाचा जनक हा जॉन लॉक आहे, हे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये येऊ शकतं कदाचित. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रस्तावनामध्ये जर पाहत असताना उदारमतवाद ही व्यक्ती स्वातंत्र्य, समता, व्यक्तींना समानता असली पाहिजे, त्यांचे हक्क असले पाहिजेत, मग मर्यादित राज्य जे आहे त्यावर राज्यावर मर्यादित नियंत्रण असलं पाहिजे. या संकल्पनेवर ही संकल्पना स्टँड घेत असते. त्याच्यानंतर जर आता आपण प्रस्तावनेमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच पाहणार आहोत. जर सिलेबसच्या अनुषंगाने जर लाईन टू लाईन जर पाहण्याचा प्रयत्न केला तर फार मोठा व्हिडिओ पण होईल आणि सगळ्या काही गोष्टी लांबलचक होतील. परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे आपल्याला ते पाहण्याचा विचार करणार आहोत आपण. ओके, चला नेक्स्ट. तर राज्य साधन, व्यक्ती साध्य. जर राज्य साधन आहे आणि व्यक्ती हे साध्य आहे, ज्यावेळेस आपण या गोष्टीचा विचार केला, जर आपण याच्यामध्ये विचार जर केला आपण, तर विद्यार्थी जर आपल्याला या गोष्टीला जर समजून घ्यायचं झालं तर जीवन जगत असताना, मनुष्य हा वावरत असताना, ज्यावेळेस त्याच्या भौतिक गरजा असतील, सुख सुविधा असतील, ज्या गोष्टी पाहिजेत आपल्याला, त्या गोष्टी राज्याने आपल्याला मिळवून दिल्या पाहिजेत. त्याला आपण राज्य साधन आणि व्यक्ती साध्य. एक्झाम्पल पाहायचं जर झालं तर विद्यार्थी आहे, त्याला शिक्षण शिकायचं आहे, बरोबर. विद्यार्थी आहे, त्याला शिक्षण शिकायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे. तर शिक्षण घेण्यासाठी हे आपण काय आहोत, साध्य आहोत. शिक्षण घेणारा विद्यार्थी हे साध्य आहे. पण जर आपण विचार केला की साधनं हे पुरवण्याचे काम हे राज्याचे आहे, म्हणजे जसे की शाळा असतील, महाविद्यालय असेल, कॉलेज असेल, हे अनेक गोष्टी हा पुरवण्याचं काम कोणाचं आहे, राज्याचं आहे. त्यामुळे व्यक्ती हे साध्य आहे. व्यक्ती हा वावरणार आहे, त्याला ज्या काही गोष्टी लागणाऱ्या आहेत ते राज्याने पूर्तता करावे, असा त्याचा मूळ अर्थ होतो. त्याच्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्य
मानवी तर्कशक्ती मूल्ये, व्यक्ती स्वातंत्र्य, मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र आहे, मनुष्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे, स्वातंत्र्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. पण मनुष्य जगत असताना मनुष्य स्वतःचे निर्णय घेऊ शकतो, वावरू शकतो, जाऊ शकतो इकडे तिकडे, मला काय करायचंय, माझ्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे, काय नाही, मी कोणत्या गोष्टी शिकायला पाहिजेत, मी समजा एखाद्या परीक्षेची तयारी करत आहे, शिक्षण घेत आहे किंवा कोणता व्यवसाय करत आहे, हे माझा काय काय झालं, व्यक्ती स्वातंत्र्य झालं. पण मानवी तर्क शक्ती, मला ज्याच्यामध्ये आवड आहे, काय मला ज्याच्यामध्ये आवड आहे त्यामध्ये मी माझी तर्क बुद्धिशक्ती कितीपणाला लावून ते मला किती त्याच्यामध्ये जमेल याचा विचार तर्कबुद्धीने अर्थबोध करून पुढे घेणे किंवा ते काम करणे म्हणजे व्यक्ती मानवी तर्कशक्ती होय. बरोबर. त्याच्यानंतर उदारमतवाद हा शब्द अशा राजकीय भूमिकेला महत्व देतो की सार्वजनिक धोरणांच्या संदर्भामध्ये व्यक्तीच्या स्वातंत्र्याला सर्वोच्च आणि मूलभूत उद्दिष्टे मानतो. उदारमतवाद हा राजकीय भूमिका, जे राजकीय भूमिका असतात समाज, जे राज्य शासनाने जे एखादी कायदा केलेला आहे किंवा एखादी कल्याणकारी योजना राबवलेली आहे ना, या राजकीय भूमिका किंवा कायदे वगैरे जे केलेले आहेत त्याला महत्व देतो. पण सार्वजनिक धोरणांच्या संदर्भामध्ये व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. त्याच्या अनुषंगाने राज्य शासन जे काही करत आहे त्याच्या अनुषंगाने व्यक्तीचा काय झाला पाहिजे, विकास झालेला पाहिजे, तरच ते महत्वाचं असेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की व्यक्तीच्या स्वातंत्र्याला बाधा आलेला नाही पाहिजे. म्हणजे जे काही गोष्टी राज्य सरकार करेल, राज्य करेल किंवा व्यक्तीच्या अनुषंगाने म्हणा किंवा राज्याच्या अनुषंगाने जे काही गोष्टी होतील ते व्यक्ती स्वातंत्र्य राहणार आहे. व्यक्ती स्वातंत्र्य सर्वप्रथमतः व्यक्ती स्वातंत्र्याला म्हणजे अडथळे नाही आले पाहिजेत याच्या अनुषंगाने काम केलं पाहिजे, अशा अनुषंगाने. त्याच्यानंतर व्यक्ती केंद्रित विचारसरणी. व्यक्ती केंद्रित विचारसरणी म्हणजे व्यक्ती केंद्रित विचारसरणी ही व्यक्ती आहे, व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये काय महत्वाचं आहे, समजा मला काय एखादी गोष्ट करायची आहे, परीक्षा द्यायची आहे तर मला ते परिपूर्ण करायचं आहे, त्याच्यामध्ये पारंगत करायचं आहे, मला त्याच्यामध्ये जायचं आहे, तर जाण्यासाठी मला काय करावं लागेल की अभ्यास करावा लागेल, विचारसरणी ठेवावं लागेल आणि मला काय पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने नाही. समजा उदाहरणामध्ये व्यक्ती केंद्रित, आता समजा आपले आई वडील आहेत, आई वडील काय म्हणू शकतात, एखादी गोष्ट मला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा आहे तर ते म्हणू शकतात की तू जा, आम्ही तुला जे काही गोष्टी लागतात ते पुरवठा करू शकतो, पण करणं हे आपलं व्यक्तिमत्व ठरतं. ओके. त्याच्यानंतर सार्वजनिक धोरणांचे प्रमुख उद्दिष्टे स्वातंत्र्याचे रक्षण करणे. जेव्हा कधी सार्वजनिक धोरणे, जे धोरणे सरकार निर्माण करत असते त्या धोरणांचा मूलभूत मोटो काय असायला पाहिजे किंवा महत्वपूर्ण गोष्ट काय असायला हवी आहे की व्यक्तीला स्वातंत्र्य असलं पाहिजे. व्यक्तीच्या स्वातंत्र्याला अडथळे निर्माण होतील अशी कोणतीही कायदे असतील किंवा योजना असतील किंवा धोरणे असतील या गोष्टी न केलेल्या बऱ्या, असं उदारमतवाद सांगत असतो किंवा म्हणत असतो. त्याच्यानंतर समता आणि हक्कावर भर. जेव्हा समाजामध्ये वागत असताना रूढी, प्रथा, परंपरा किंवा जात, धर्म, वंश, परंपरा या इत्यादी नाकारून त्याला समाजामध्ये समानता कशी असेल आणि प्रत्येक व्यक्तीला हक्क मिळायला पाहिजेत. प्रत्येक व्यक्ती हा जन्मतः स्वतंत्र आहे, त्याला हक्क मिळायला पाहिजेत प्रत्येकाला. मग तो गरीब आहे, श्रीमंत आहे याचं काहीही घेणं देणं नाहीये, पण त्याला स्वातंत्र्य आणि हक्क आणि समता या गोष्टी मिळायला पाहिजेत. ओके. तर त्याच्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत उत्पत्ती आणि विकास. जर आपण उदारमतवादाचा उत्पत्ती आणि विकासाच्या अनुषंगाने जर विचार केला, उदय पाहूया आपण. सर्वप्रथम युरोपमध्ये सामंतशाही सर्वप्रथम सामंतशाही व्यवस्था म्हणजे काय आपण समजून घेऊया. सामंतशाही
अशी व्यवस्था की ज्यांच्याकडे सत्ता किंवा जमीनदारी, जे आपले पूर्वज जे जमिनी वगैरे त्यांच्याकडे गडगंज संपत्ती असायची आणि ते जे गरीब लोक आहेत त्यांना जमिनी द्यायच्या, त्यांच्याकडून कर वसूल करून घ्यायचे किंवा नोकरी ठेवून काम करून घ्यायची जी व्यवस्था होती त्याला सामंतशाही म्हणतात. त्याच्यानंतर या सामंतशाहीच्या व्यवस्थेच्या ऱ्हासानंतर बाजार व्यवस्था व भांडवलशाही समाजाच्या उदयाने त्याच्या विकासाला चालना मिळाली. म्हणजे कोणाला? उदारमतवादाला. म्हणजे थोडक्यामध्ये काय झालं माहिती आहे का, जी सामंतशाही होती त्याला विरोध झाला. त्याच्यानंतर पुन्हा कोणती व्यवस्था आली? मुक्त बाजार व्यवस्था समजा किंवा भांडवलशाही. भांडवलशाही काय करू आली? आता सामंतशाहीमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती, रोजगार मिळत नव्हता, काम करून घ्यायचं, त्यांना कर भरायला लावायचा, या सर्व गोष्टी व्हायच्या. पण त्याच्यानंतर काय झालं? मग त्याच्यानंतर भांडवलशाही आली. भांडवलशाही लोक मोठमोठे उद्योग उभा करू लागले, त्यांना व्यवसाय, लोकांना पैसे तर मिळू लागले, पण त्याच्यामध्ये अन्याय होऊ लागला व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ लागला आणि समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला लागला हळूहळू पद्धतीनं. मग या दोन्ही गोष्टीच्या अनुषंगाने मग उदारमतवाद त्याच्यानंतर सामोरं यायला लागला. मग त्याच्यामध्ये आपण फ्रेंच क्रांती म्हणतो, त्याच्यामध्येच येते औद्योगिक क्रांती असेल, या सर्व गोष्टी येतात, आपण ते पुढे सांगणारच आहोत. तर त्याच्यानंतर निरंकुश राजसत्तेचा विरोधात तसेच युरोपातील सामंती आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेला विरोध झाला. म्हणजे जी निरंकुश सत्ता, म्हणजे राजा बोले दल हाले, म्हणजे राजा असेल, कायदा तिथं त्यावेळेस कायदा वगैरे या गोष्टी नव्हत्या, पण निरंकुश राजसत्ता म्हणजे राजा जे म्हणेल तेच व्हायचं. मग राजाच्या विरोधात तसे युरोपमध्ये युरोपमध्ये काय झालं की निरंकुश सत्तेच्या विरोधात आणि सामंतशाहीची जे आर्थिक पिळवणूक होऊ लागली होती आणि जे संस्कृती होती, जे रूढी परंपरा प्रथा जे व्यवस्था चालत आलेल्या होत्या त्याच्या विरोधामध्ये जाऊन या सर्वांना म्हणजेच निरंकुश राजसत्तेला आणि सामंत आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेला विरोध झाला आणि तिथून पुढे उदयाला चालना मिळाली. त्याच्यानंतर सुसंघटित राजकीय विचारसरणी म्हणून 18व्या आणि 19व्या शतकामध्ये लोकप्रियता उदारमतवादाला मिळाली. म्हणजे इथपर्यंतचा इतिहास चांगला झाला आणि सर्वात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे 18व्या आणि 19व्या शतकामध्ये उदारमतवादाला लोकप्रियता चांगल्या पद्धतीने मिळायला लागली. मग त्याच्यानंतर ही व्यवस्था प्रथम 18व्या शतकाच्या मध्ये ब्रिटनमध्ये विकसित झाली चांगल्या पद्धतीने. त्याच्यानंतर मग उत्तर अमेरिका असेल किंवा त्याच्यानंतर युरोप खंड असेल या भागामध्ये सर्वत्र पसरत गेली. मग त्याच्यामध्ये आता आपण जर विकासामध्ये जर 18वं शतक आहे, 19वें शतक आहे, 20वं शतक आहे, यामध्ये येतात. मग त्याच्यामध्ये आपला ब्रिटन येतं, युरोप येतं, भारतही येतो. म्हणजे उदारमतवाद विचारसरणी स्वीकारण्याच्या अनुषंगाने ओके किंवा स्वीकारणं असेल किंवा पसरली गेलेली आहे या अनुषंगाने. त्याच्यानंतर जर आपण उदारमतवादाचा अर्थ पाहिला, उदारमतवाद हा इंग्लिशमध्ये आपण त्याला लिबरलिझम म्हणत असतो आणि लिबरलिझम हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे. त्याला लिबर असं म्हणतात. लिबर म्हणजे काय? लिबर या शब्दाचा अर्थ असा होतो की स्वातंत्र्य किंवा मुक्तता. लिबर या शब्दाचा अर्थ स्वातंत्र्य किंवा मुक्तता असा होतो. या विचारसरणीला 1688ला जे रक्तहीन क्रांती झाली त्या क्रांतीने उदारमतवादाला एक चालना मिळालेली आहे. त्याच्यानंतर 19व्या शतकाच्या सुरुवातीस लिबरलिस या नावाने पहिल्यांदा ओळख झाली. त्याच्यानंतर लिबरलिझमच्या या शब्दामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. त्याच्यानंतर जर आता आपण व्याख्या जर पाहिली तर लास्की यांच्या मते उदारमतवादाचा सरळ संबंध हा स्वातंत्र्याशी आहे, यामध्ये कसलीही शंका नाही असे कोण म्हणतात? लास्की हे विचारमतवाद म्हणतात. त्याच्यानंतर आता आपण पुढील भाग पाहणार आहोत, कोर थीम पाहणार आहोत. म्हणजे या कोर थीम मध्ये आपल्याला उदारमतवादामध्ये काय म्हणायचं आहे ते पाहणार आहोत.
ठीक आहे. किंवा हे जेव्हा आपण कोर थीम पाहणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आपल्याला समजून येतो की रे बाबा आपल्याला काय काय महत्वाचं आहे काय काय नाही. व्यक्तिवाद, व्यक्तीला समाजाच्या केंद्रस्थानी ठेवणे. जेव्हा समाजामध्ये वागत असताना व्यक्ती हा केंद्रबिंदू मानून प्रत्येक गोष्ट करायला पाहिजे. व्यक्तीला कोणत्याही गोष्टी अवघड गेल्या नाही पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये अडथळे निर्माण झालेले नाहीत. व्यक्ती हा जन्मतः स्वतंत्र आहे. स्वातंत्र्याला त्याचा बाधा आला नाही पाहिजे, अडथळे आले नाही पाहिजेत आणि तो व्यवस्थित जगला पाहिजे. याच्या अनुषंगाने स्वातंत्र्य, मग मनुष्याला विचार करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्म, जीवन जगण्याचे स्वातंत्र्य इत्यादी असले पाहिजेत. अशी ही विचारसरणी. स्वतंत्र म्हणजे कसं, आपण जेव्हा आपण बोलतो कुठं तर आपल्याला कुठेही बंधने असली नाही पाहिजे. आपल्याला बोलत असताना आपल्याला कायदेशीररित्या जर आपण बोलत असेल तर ते कायद्याने बोलणे आपला अधिकार आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे. मग विचार व्यक्त करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, धर्म स्वीकारायचा आहे, आपण कोणताही धर्म स्वीकारू शकतो. जीवन जगण्याचा आहे, जीवन जगू शकतो. मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र आहे, फक्त तो इतर बंधनांनी जखडलेला आहे. त्याच्यानंतर समता, कायद्यापुढे सर्व व्यक्ती हे समान आहेत. कोणताही उच्च नीच कनिष्ठ अशा भेदभाव न करता कायद्यापुढे सर्व व्यक्तींना समान मानलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये रूढी प्रथा या सर्व गोष्टींना डावळून आपण कायद्यापुढे एक समान व्यक्ती आहोत ही भावना ठेवणे या विचारसरणीचा मोटो आहे किंवा म्हणणं आहे. आपण जर विचार केला भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 ते 18 यामध्ये कायद्यापुढे सर्व समान व्यक्ती यामध्ये नमूद आहे. हक्क, नागरिकांचे मूलभूत अधिकार हे सुरक्षित ठेवणे. आपण राज्यामध्ये जीवन जगत असताना राज्याचं असं कर्तव्य आहे किंवा अशी राजकीय व्यवस्था अशी राज्यामध्ये व्यवस्था असली पाहिजे की त्यामध्ये नागरिकांचे मूलभूत अधिकार हे व्यवस्थित असले पाहिजे. त्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्यांचा हक्क आहे आणि ज्या काही गोष्टी पाहिजे आहेत त्या मिळाल्या पाहिजेत. संविधानाने दिलेले हक्क वगैरे आहेत ते मूलभूत हक्क त्यांना मिळालेले पाहिजेत. मग जसे की आपण शिक्षणाचा हक्क म्हणतो, कलम 21 मध्ये मूलभूत शिक्षणाचा हक्क किंवा अधिकार म्हणतो आपण त्याला, त्याच्या अनुषंगाने असले पाहिजेत. संविधान आणि संविधानवाद याच्या दोन व्याख्या वेगवेगळ्या आहेत, त्या आपण पुढे पाहणार आहोत. सत्ता ही संविधानाने मर्यादित असावी. ज्या वेळेस आपण एखादं शासन निवडून देत असतो, निवडून दिल्याच्या नंतर त्या शासनावर मर्यादा असल्या पाहिजेत. मग हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, यांचं कुठंतरी त्याला मर्यादा असल्या पाहिजेत. नाहीतर जर मर्यादा जर नसत्या, संविधानाने घालून दिलेल्या असतील किंवा सुप्रीम कोर्टाच्या कायद्याच्या जर मर्यादा नसत्या तर इथं एक प्रकारची झुंडशाही या पद्धतीने, सामंतशाही म्हणा, निरंकुश सत्ता म्हणा, अशा पद्धतीने चाललं असतं आणि कुठेतरी वेगळं त्याला स्वरूप झालेलं असतं. त्याच्यामुळे ज्या वेळेस शासन चालवत असेल किंवा राज्य चालवत असताना संविधानावर मर्यादा असायला पाहिजे. म्हणजे सत्ता ही संविधानाने मर्यादित असायला पाहिजे. ओके. लोकशाही, आता लोकांच्या सहमतीवर आधारित शासन किंवा राज्य असलं पाहिजे. लोकशाहीमध्ये मतदान करणे, मतदानात सहभाग घेणे, निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे या सर्व गोष्टी येत असतात. त्याच्यानंतर संहिष्ठा आणि बहुलता, विविध मतांना आणि जीवन पद्धतीला प्राधान्य. आता विविध मतांना, माझं मत वेगळं असू शकतं, मला वेगळा धर्म आवडू शकतो, मला वेगळी भाषा आवडू शकते, वेगळी गोष्ट कोणती तर फील्ड वेगळी आवडू शकते किंवा एखादी कोणतीही गोष्ट आवडू शकते. हे माझं वेगळं मत आहे आणि जीवन पद्धतीला प्राधान्य. आपण कसं आपल्या पद्धतीनं आपल्यापासून एखाद्याला अडथळा निर्माण होणार नाही याच्या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे, त्याला मला प्राधान्य असलं पाहिजे. म्हणजे माझ्यामुळं कोणाला इतर त्रास नाही झाला पाहिजे. तर मला जसं पाहिजे तसं मी आयुष्य जगतोय, बरोबर. मला ज्या पद्धतीने जीवन जगायचं आहे त्या पद्धतीने जीवन जगतोय, पण ते इतरांना त्रास झाला नाही पाहिजे या पद्धतीनं बहुलता आणि संहिष्ठा असली पाहिजे. त्याच्यानंतर मुक्त अर्थव्यवस्था, खाजगी मालमत्ता, स्पर्धा आणि आर्थिक स्वातंत्र्य. खाजगी मालमत्ता मिळवणे, आता भारतीय राज्यघटना
आर्टिकल 300 अ म्हणू किंवा ए म्हणू आपण, यानुसार आपण खाजगी मालमत्ता किंवा प्रायव्हेट प्रॉपर्टी आपण याच्या अनुषंगाने आपण या कलमाच्या अंतर्गत येते. आणि आपल्याला मुक्त अर्थव्यवस्था स्पर्धा करता आली पाहिजे, आपण संपत्ती कमवली पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य असलं पाहिजे, आपण आपल्याला संपत्ती कायद्याच्या टॅक्स ज्या पद्धतीने आपण भरतो, टॅक्स भरून आपण शासकीय नियमानुसार आपल्याकडे जर कर भरून जर जीएसटी भरून आपल्याकडे जर संपत्ती असेल तर ते त्याला प्राधान्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत, जर आता आपण जे एवढ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत शॉर्ट मध्ये आपण की कन्सेप्ट मध्ये थोडक्यामध्ये पाहणार आहोत की नोट्स मध्ये. जर आपण जर उदारमतवादाचा उत्पत्ती जर पाहिली तर 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये झाली. त्याच्यानंतर निरंकुश राजसत्तेच्या विरोधात निर्माण झालेली आहे. म्हणजे जे निरंकुश राजसत्ता होती, म्हणजे राजा वगैरे आधी राजे लोकांच्यावर सत्ता करत होते, त्यांच्या विरोधामध्ये येऊन ही संकल्पना पुढे आलेली आहे. त्याच्यानंतर सामंतशाही जी व्यवस्था अशी व्यवस्था होती की जे व्यवस्था शेतकरी असतील, मजूरदार असतील इत्यादी व्यक्तींना त्यांच्यावर दडपशाही करून किंवा जुलूम करून त्यांच्याकडून काम करून घेऊन त्यांना मोलमजुरी कमी दामामध्ये ठेवून घेण्याचं काम करत होतात. अशा सामंतशाहीच्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये निरंकुश राजसत्तेच्या आणि सामंतशाही व्यवस्थेच्या विरोधामध्ये येऊन याचा उदय झाला किंवा उत्पत्ती झालेली आहे. त्याच्यानंतर विकास हा सामंतशाहीचा अंत झाला आणि भांडवलशाहीचा उदय झाला. ओके. म्हणजे जी सामंतशाही होती तिचा अंत झाला. सर्व लोकांना कळायला लागले की हे माझे अधिकार आहेत, मला स्वातंत्र्य असलं पाहिजे, मला वावरता आलं पाहिजे, मला जगता आलं पाहिजे, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे, राहण्याचा अधिकार आहे, इकडे तिकडे जाण्याचा अधिकार आहे, मला संपत्ती कमवण्याचा अधिकार आहे, मला उद्योग टाकण्याचा अधिकार आहे, मला लिखाणाचा अधिकार आहे म्हणा. या सर्व गोष्टी मी करू शकतो हे मला माहिती आहे, तरी पण माझ्यावर कोणीतरी निरंकुश सत्ता माझ्यावर दडपशाही करत आहे. त्यामुळे सामंतशाहीचा अंत झाला किंवा ऱ्हास झाला. त्याच्यानंतर ऱ्हास झाल्याच्या नंतर भांडवलशाहीचा उदय झाला. म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टीची जे खाजगी मालमत्ता आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल इत्यादीचा काय झाला, उगम झाला. मग लोक काय करायला लागले, कंपन्या उद्योग व्यवसाय करायला लागले, मुक्त व्यापार करायला लागले. मुक्त व्यापार करणे म्हणजे कोणत्याही देशामध्ये जावा, मुक्त व्यापार इतर देशामध्ये जाऊन आपण तिथला माल खरेदी करणे, येणे घेणे, या संदर्भात कर न देणे, या गोष्टीतून पुढे काय झाली, भांडवलशाही निर्माण झाली. भांडवलशाहीच्या नंतर आता याच्यानंतर पुढे येतो नव उदारमतवाद. ते आता आपण पुढे पाहणारच आहोत. त्याच्यानंतर 18व्या आणि 19व्या शतकामध्ये उदारमतवादाला लोकप्रियता मिळाली. आपण शॉर्ट मध्ये सांगतो फक्त. आणि प्रथम विकास हा ब्रिटनमध्ये झाला, त्याच्यानंतर विस्तार उत्तर अमेरिका आणि युरोप खंडामध्ये झालेला आहे. जर आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं, आता जॉन लॉक आहेत, नैसर्गिक हक्क आहेत, त्यांनी नैसर्गिक हक्क व्यक्तीला कसे असायला पाहिजेत हे सांगितलेलं आहे. आणि व्यक्तीला 3 स्वातंत्र्य असले पाहिजेत किंवा 3 हक्क असले पाहिजेत: जीवन जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि संपत्तीचा हक्क. कलम 300 अनुसार भारतीय राज्यघटनेनुसार महाराष्ट्र शेठला गेल्या वर्षी हा प्रश्न आलेला होता की संपत्तीच्या अनुषंगाने. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मॉन्टेस्क्यू आहे. मॉन्टेस्क्यू हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडतात. त्याच्यानंतर वॉल्टेर आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने चर्चा करतात. त्याच्यानंतर आपण आता या सर्व गोष्टीच्या ज्या पाहिलेत आहेत, ओके, या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. उदारमतवादाची मुख्य संकल्पना जर काय आहे किंवा आपल्याला काय महत्वाचं आहे, या गोष्टीपासून आपल्याला उदारमतवाद चांगल्या पद्धतीने समजतो. ओके. मुख्य संकल्पना, सर्वप्रथमतः व्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे. उदारमतवाद ही गोष्ट समजून घेण्यासाठी किंवा ही संकल्पना समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, तर एवढ्या जरी गोष्टी कळल्या तरी आपल्याला उदारमतवाद फार लवकर समजण्यास मदत होते. ठीक आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र आहे. त्याच्यानंतर मनुष्याला स्वातंत्र्य आहे हे समजलं. त्याच्यानंतर
कायद्याचं राज्य असायला पाहिजे. एखादं राज्य आपण निर्माण केलो आणि तिथं शासन स्थापन झालं आणि शासन कसल्याही पद्धतीनं कायदे करतंय, सत्ता निर्माण करतंय आणि झुंडशाही करतंय, तर ते चालवून घेतलं जाणार नाही. त्या व्यक्ती कायद्याचं राज्य असलं पाहिजे. त्यामध्ये व्यक्तीला सर्वप्रथम प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने कायदे केले पाहिजेत आणि रूल ऑफ लॉ च्या अनुषंगाने कायद्याचं राज्य असलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर समता. जेव्हा राज्य आहे त्या राज्यामध्ये सर्वांना समानता असली पाहिजे. सर्व लोक जात, धर्म, वंश, परंपरा, प्रथा, रूढी इत्यादी सर्व गोष्टीपासून त्यांना काय असली पाहिजे, त्यांच्यामध्ये समानता असली पाहिजे. त्याच्यानंतर तर्क आहे. जे मनुष्याला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, बरोबर, मला एखाद्या व्यक्तीसोबत विशेषतः मनुष्य हा आपण इथं पाहिलं होतं व्यक्ती स्वातंत्र्य, मानवी तर्कशक्ती. मला एखादी मुलगी आवडते, बरोबर, मला एखादी मुलगी आवडते, हे काय माझी व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. पण ती माझ्यासोबत राहील का नाही हा तर्कबुद्धीचा विचार आहे, बरोबर. म्हणजे माणसाने तर्क लावून माणसाला तर्काच्या अनुषंगाने काम करण्याची सुद्धा संधी असली पाहिजे. त्याच्यानंतर मर्यादित सरकार. एखादं सरकार आहे त्याच्यावर मर्यादा असली पाहिजेत. मग त्याच्यामध्ये जर आपलं आता सरकार आहे म्हणा किंवा आपलं जे आपले भारतीय सरकार चालतंय, तर भारतीय शासन चालतंय किंवा सरकार चालतंय, त्याच्यावर आपल्या मर्यादा आहेत. आपल्या जे संसद आहे, लोकसभा आहे, विधानसभा आहे, या सगळ्या गोष्टीवर जर कायदे झाले, तर कायदे झाल्याच्या नंतर हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाराच्या असतील किंवा कर्तव्याच्या असतील किंवा भारतीय राज्यघटनेचा मूळ ढाचा आहे त्याच्या अनुसरून काहीतरी मूळ ढाच्याच्या अनुसरून वेगळा काहीतरी कायदा असेल का, हे चेक करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट या दोन्ही गोष्टी आहेत. जर आपले अधिकार जर डावळून जर आपल्याला एखादी गोष्ट करत असतील, बरोबर, तर ते आपल्याला काय सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी मर्यादित सरकार असलं पाहिजे. म्हणजे नियंत्रण ठेवायचं असेल किंवा मर्यादित ठेवायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, त्यांच्यावर बंधनं लादायला पाहिजेत. मग ज्यावेळेस आपण सरकार एखादा कायदा करतो, मग 2-3% बहुमताने पारित पाहायला पाहिजे, 1-2% साध्या बहुमताने, विशेष बहुमताने, अशा ज्या पद्धतीनं सरकारवर सुद्धा काय असल्या पाहिजेत, मर्यादा असल्या पाहिजेत. या अनुषंगाने आज आपण शॉर्टमध्ये जेवढं होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण आपल्या भाषामध्ये सांगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीनं कसे मार्क मिळतील याच्या अनुषंगाने आपण पुन्हा नंतर चांगल्या पद्धतीने लेक्चर घेणार आहोत. आपली एक नवीन सुरुवात आहे. येणाऱ्या काळामध्ये सेट परीक्षा लवकरच होईल अशी प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये बातमी येत आहे. त्याच्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण व्हॉट्सअपचा एक ग्रुप काढणार आहे. त्या ग्रुपमध्ये आपण जॉईन व्हावं. जर कदाचित जर दररोज विद्यार्थी जर रेग्युलर येत म्हणजे लेक्चर करत असतील तर आपण मोफत फ्री ऑफ कॉस्ट पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या दोन्हीही, म्हणजेच आपला सेकंड म्हणजे राज्यशास्त्र, या दोन्ही पेपरसाठी रोज लेक्चर लाईव्ह घेणार आहोत आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट. मी व्हॉट्सअपच्या डिस्क्रिप्शन मी आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक देतो. त्यामध्ये आपण जॉईन व्हावे, जेणेकरून आपण जर जास्तीत जास्त विद्यार्थी जर असतील तर यूट्यूबवर जास्तीत जास्त वेळ न घालता, कारण का आपल्याला यूट्यूबवर काय पैसे कमवायचे नाहीत किंवा आपल्याला पब्लिसिटी करायची नाही, काही करायचं नाही. गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल आणि सर्व विद्यार्थ्यांना जे गरीबातले गरीब विद्यार्थी आहेत त्यांना आपल्याकडून कसा फायदा होतो याच्याकडे माझं लक्ष आहे. त्यामुळे जर ज्यांना खरंच तळमळ आहे, ज्यांना खरंच काहीतरी प्राध्यापक व्हायचं आहे किंवा सेट परीक्षा होऊन आपल्याला कुठेतरी छानपैकी नोकरी करायची असेल किंवा आपली गरिबी दूर करायची असेल तर त्यांनी हा ग्रुप काढलेला व्हॉट्सअपचा जॉईन करावा आणि त्याच्या अनुषंगाने रोज लेक्चर करत असतील तर आपण नक्कीच लाईव्ह लेक्चर झूम मीटिंगच्या अनुषंगाने किंवा माध्यमातून आपण घेणार आहोत, जर चांगले विद्यार्थी आले तर.
अन्यथा आपण ज्या पद्धतीने असे लेक्चर चालू आहे त्या पद्धतीने घेऊ. बाकीचे जेवढ्या पद्धतीनं जास्तीत जास्त मार्क विद्यार्थ्यांना कसे पडतील याच्या अनुषंगाने मी पुढील लेक्चर घेतो. याच्यानंतर पुढचा जो भाग आहे अजून उदारमतवाद संपलेला नाही. फक्त आता तरी आपण प्रस्तावना, उत्पत्ती, विकास, अर्थ इथपर्यंतच घेतलोय आणि कोर थीम घेतलेली आहे. पुढे खूप आहे, उदारमतवाद आहे, प्रकार आहेत, त्याच्यामध्ये अजून पुढच्या काही गोष्टी आहेत त्या आपण पुढे घेणारच आहोत. त्याच्या अनुषंगाने आज आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.